हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज तुम्हाला माहीत असेलच आणि नसेल तर सांगतो. तर आज आहे माझा बड्डे आणि माझ्या कपाळावर नाम बघून ते पण कळालं असेल. सो यस गाईज, आता आम्ही सगळी फॅमिली चाललोय दर्शनाला, महालक्ष्मी दर्शन. सो यस, इथं आमची दिदी आहे, इथं अन्विता आहे, इथं मम्मी आहे, इकडं आजी आहे आणि सगळेजण चाललोय. डॅड जरा गेलेत बाहेर. सो आम्ही असे सगळेजण चाललेलो आहे फॅमिली. सो लेट्स गो गाईज, जाऊया पहिला दर्शन घेऊया, ब्लेसिंग घेऊया आपल्या महालक्ष्मी मातेचं. सो लेट्स गो. हे गाईज, लुक हु इज जॉईनिंग अस. हाय कर. हाय. हॅपी बर्थडे म्हणलं नाही गायचं ना मला. म्हणतो की केव्हा म्हणलास? तिथं आल्या इथंच म्हटलेलं. हे गॉगल कुठं आणलास? मला एक देखील पन्हाळ्याला जाताना मिळते इथं पन्हाळ्याला जाताना मिळते. यो लेट्स गो गाईज. आता अजून आम्ही गेलो नाही आहे मंदिरला. सो आता चाललोय गाईज. चला एरीचा का बाय. वाढदिवस माझा आहे, खरं आमच्या घरच्या पोरी सगळ्या नटून आल्यात आणि स्वतःच नटा लागल्यात. सगळ्या कचरा विचरा घेऊन. काय हरुष, काय म्हणायचंय तुला? हा, एवढा उतने होत नाही. अगं ते वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे जरा बात को समज. काय नाही हरुष? येस ब्रो. कंटाळा येत नाही तुला? येते की. चला आता दर्शन घ्यायचंय. आम्हाला पण घ्यायचं. काय घ्यायचंय? सोना चांदी हिरे. सो लेट्स गो गाईज. बघा जाऊया आता आपण. लाईन खूप मोठी आहे, बाहेरपर्यंत आहे. सो मुख दर्शन घेऊया आपण. चला गाईज, खूप गर्दी असल्यामुळे आम्ही मुख दर्शन घेऊन निघत आहे. अँड मी तर शुक्रवारी येऊन गेले गाईज, पूर्ण गाभाऱ्यात जाऊन. सो यस, आपण आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊया, राहिलेले देवांचे पण दर्शन घेऊया. अँड लेट्स गो. ॲक्च्युली ज्योतिबाचे खेटं चालू आहेत. सो इथं आता मंदिरात गर्दी आहे, कारण लोक ज्योतिबाचं दर्शन घेऊन पण येतात. सो त्यामुळे खूप गर्दी आहे गाईज. आणि ह्या साईडला गर्दी कमी असते काय, आणि ह्याच्या बरोबर अपोजिट साईडला लय गर्दी असते फोटो काढण्यासाठी. अँड येस, आता आपण प्रदक्षिणा घालून जात आहे घरी नाही, पुढे एक इस्कॉन टेम्पलला जाणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. आता आम्ही रंकाळ्यावरच्या जेवणमध्ये आलो आहे आणि बघा यमी फूड मागवले. सगळेजण खात आहेत यमी. आता काय जंक फूडच खायची वेळ आला गाईज. आणि यस, खाव्या आणि जाव्या इस्कॉन टेम्पलला. इथं रंकाळ्यावरच आहे. लेट्स गो. हा बघा, हा रंकाळा कोल्हापूरचा फेमस. सो आता आम्ही चाललो आहे इस्कॉन टेम्पल आणि आता खाऊन पोट भरलेलं आहे मस्तपैकी. सो लेट्स गो. हिअर वी गो गाईज. इस्कॉन टेम्पल इज हिअर. चला आज जाऊन दर्शन. आता आम्ही मंदिरामध्ये इथं बसलेलो आहे. खूप मस्त वाटायले गाईज, असं मन प्रसन्न झाल्यासारखं आणि एकदम पीसफुल वाटायले गाईज. यस, सो वी आर टेकिंग युअर ब्लेसिंग्स आणि लवकरच निघणार आहे. सो स्टे ट्यून. आमचं जस्ट दर्शन झालं आहे. सो आरुष, कसं वाटलं तुला? चांगलं. मोबाईल मिळाला की असं करते बघायचं. बाहेरचे लोक काय म्हणतात त्यांच्याकडे लक्षच नाही. अरे बुवा, चांगला आहे बुवा. किती पेढ खाल्लास? 102. इथे आजोबा पेढ वाटायला आणि 2 पेढ खाल्लाय हावऱ्यागत. आजाने दिलात मला. अरे वय, आजाने दिलात रे. दिल्यात का मागून घेतलास? दिल्यात खरोखर. लेट्स गो गाईज, जाऊया. चला आता एक 10-15 मिनटं आम्ही स्पेंड केले तिथं. खूप मस्त वाटलं. अँड लेट्स गो. लिटरली एवढा बोर झालतो माहिती आहे का मी गाईज. खरोखर माझा बड्डे आहे बट खूप बोर होत होतं.
अँड आता आम्ही फॅमिलीसोबत डिनर करण्यासाठी आलेलो आहे आणि इस्कॉन टेम्पल नंतर जरा रंकाळ्यावर चिल आउट केलीत फॅमिली मेंबर्स. मी काय जरा इकडे तिकडे आपलं स्टोरी लावत बसलेलो तिथंच. अँड आता आम्ही आलो डिनर करण्यासाठी. सो लेट्स गो गाईज, आपण डिनर करा. काबू थँक्यू थँक्यू काबू. बस बस. मेरी तरफ से पार्टी है, देखो टेबल भर के. और बिल भी आपको देना पड़ेगा राज भाई. जब हाँ? पॉकेट निकालोगे तब वीडियो करेंगे. सगळेजण गाईच आता माझ्या पॉकेट मनीवर बसल्यात. तर काय पर्याय नाही guys. चला लेट्स गो, बड्डे एन्जॉय करूया. आमचा जस्ट आता डिनर झालेला आहे. आता जस्ट डिनर झालेला आहे अँड आय एम सो मच थँक्यू मॉम, थँक्यू सिस्टर, थँक्यू मॉमी, थँक्यू मामा, थँक्यू सो गाईज फॉर एव्हरीवन. सगळ्या फॅमिलीला थँकफुल आहे. आता डे स्पेशल करण्यासाठी शेवट एंडला काय बसून जरा बोरिंग वाटाल तर नंतर ना शेवटी आता इथं डिनर केलं, खूप मस्त वाटलं. आणि एक पप्पांना जरा जास्त मिस करायला नाही तिथं. सो तेच. आणि आता आम्ही चाललोय अँड लेट्स सगळ्यांना हॅपी बर्थडे राज. हां थँक्यू आता कोणत्या इयरला जाणार तू? लास्ट इयर. ना. हां 4th इयर. गॉड ब्लेस यू राज. थँक्यू मामा. इकडे नाही मम्मी, इथून लिफ्टनं जा. गाईज आता आम्ही चाललोय घरी. अँड ॲक्च्युली गाईज डॅड आमचे सकाळीच देवदर्शनासाठी गेलेले होते. सो इथं येऊ शकले नाहीत बड्डेला. अँड येस आय एम मिसिंग हिम. वी मिस देम. वी रिअली ऑल मिसिंग हिम. आणि कायम गाईज आम्ही फॅमिलीत कोणाचा पण बड्डे असला की सगळे एकत्र येऊन सेलिब्रेट करतोय. अँड येस थँक्यू फॉर एव्हरीथिंग मॉम, डॅड अँड एव्हरीवन. सो येस गाईज आता चालले घरी आणि जाव्या घरी पण फ्रेंड्स आल्यात आणि सेलिब्रेट करणार आहे. सो लेट्स गो, बाय. काय आपले सगळे बॉईज काय हो का गाईज बघा, केक कापायच्या आधीच खायला चालू केलाय विकास चोट. मग कोण दिलंय? डिगीत दोन ठेवलाय. नाही बाबा, हे एक प्याला की प्याला आणि 2 डिगीत ठेवला. स्वतःला एक गरीब. कडवत सांभाळून ठेव फक्त. हा बा काढून येत थांब. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आता जस्ट माझा बर्थडे सेलिब्रेट केल्यात भाई लोकांनी सगळ्या. अँड आय एम सो मच ग्रेटफुल फॉर इट. आणि आपल्यासोबत इथं आदित्य, प्रणव आणि प्रसाद आहे. आणि आम्ही आता जस्ट इथं थोडंसं मॅकडील जाऊन आलो. अँड आणि आपला इथंच ब्लॉग एंड होणार आहे. अँड आय एम सो मच थँकफुल फॉर एव्हरी विश अँड एव्हरी यू नो वॉट लव. सो आता माझ्याकडे बोलण्यासाठी काय शब्द नाही आहेत. अँड आय एम सो मच ग्रेटफुल. आणि कीप लव्हिंग गाईज, कीप सपोर्टिंग. अँड येस दॅट इज फॉर टुडेज ब्लॉग. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. मिलते नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय.